ही तरुणी कमरेवरती बघते तर कमरेवरती निशाण बनलेलं असतं. मग ती एकीकडे मासे खायला सुरुवात करते. परंतु कच्चे मासे खात असताना ती तरुणी तिच्याकडे बघून जाते. मग त्या तरुणीला धमकी देते, असं जर कोणाला सांगितले तर मारून टाकेन. मग दुसऱ्या दिवशी ही कच्चे मासे खायला सुरुवात करते. परंतु त्यामुळे तिच्या शरीरावरती थोडा थोडा परिणाम होत असतो. मग ते बघून ती तरुणी खूपच घाबरून जाते, कारण तिचा पाय हा वेगळाच झालेला असतो. परंतु ती कच्चे मासे खायचं काही सोडत नाही. दुसऱ्या दिवशीही कच्चे मासे खायला सुरुवात करते. परंतु सकाळ उठून बघते तर तिचं पूर्ण शरीर जलपरीसारखं झालेलं असतं. त्यामुळे तिला हालचाली करता येत नाहीत. मग हालचाली करत असताना ती नळाकडती जाते व नळ चालू करून तिथेच लोळायला सुरुवात करते, कारण तिला पाण्याशिवाय राहता येतच नसतं. मग ती दुसरी तरुणी तिची अवस्था बघते व तिला समुद्रात घेऊन जाते व समुद्रात एका सोडून जायला तयार होते. मग ती मुलगी हळूहळू सरकत समुद्रात जायला तयार होते.